हस्ते आपण सन्मान पार करतोय संदीपजी जाधव साहेबांचा। सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती उपस्थित भाजपा कार्यकर्ते दमदार व्यक्तिमत्व निपलाच गावचे धर्माशेठ बावशे साहेबांना सन्मानित केलं जाईल। आमच्या मुख्य व्यासपीठावरती विठ्ठल शेळके साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान पार करतो। या धर्माशेठ बावशे तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू या स्पर्धेमध्ये। पुष्पगुच्छ त्यानंतर ही तुम्ही पाहता सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केले जातं। सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती उद्योजक उद्योगपती घनसोली गावचे संदीपजी पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया। संदीपजी पाटील साहेब आपण देखील अनाथ क्रिकेटवरती असंच प्रेम राहू द्या आणि खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व उद्योजक उद्योगपती घनसोली संदीपजी पाटील साहेबांचा सन्मान सुनीलजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते जे माजी सदस्य आहेत ग्रामपंचायत एक दमदार व्यक्तिमत्व दिनेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू। सुरेंद्र भोईर नारिवली एक जबरदस्त विकेट कीपर सुरेंद्र दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती महालक्ष्मी सोसायटीचे रवींद्रजी नाईक साहेबांना देखील आपण सन्मानित करूया। या लवकर लवकर या रवींद्रजी नाईक मान्यवरांना विनंती प्लीज मॅच देखील चालू आहे कॉमेंट्री प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे देखील गरजेचं लवकर लवकर या प्लीज। साईनाथ शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू त्याच्यानंतर सन्मान आपण केला जाईल। किरणजी पाटील वामनसे या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। प्रबल भोईर नांदगाव तुम्ही देखील या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्यानंतर सन्मान करू आपण नितीनजी जे महालक्ष्मी सोसायटीचे राजेश फडके फिंट्या शेट आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। नरेश फडके जर आले असतील तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। मिलिंद दिवेकर या तुम्हाला देखील आपण सन्मानित करू त्यांचा सन्मान आपण करतोय। संतोष शेळकेच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। नितीनजी यांचा आपण आलात आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। त्याच्यानंतर सन्मान करू आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मिलिंद दिवेकर महालक्ष्मी सोसायटी यांना देखील आपण सन्मानित करू। तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। नरेश फडके मोरबे आपण जर आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। मॅच तुम्ही पाहता या दोन टीम मध्ये एका बाजूला कोंडले आणि त्याला फाईट करते महालुंगीला आज सपोर्ट करण्यासाठी आमचे रातोगे कादीर परीजी पाटील अभिजी पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। ऑन टू कॉम बॉक्स हॅलो थँक्यू सो मच सौरभजी पाटील सर। हॅलो पिंट्याजी फडके मोरबे आला असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती लगेच कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात। कॉमेंट्री देखील पोहोचणं खूप गरजेचं प्रेक्षकांकडे। सत्कार आपण नंतर पार पडू ऐकूया शुभमजी मात्रे यांचा आवाज। थँक्यू सो मच थँक्यू सो मच। आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतली पहिली लढत टॉस जिंकला होता तो महालुंगी टीमनं। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते कोंडले टीमला। सुरुवातीचं पहिलं षटक चालू आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की ओ लॉफ्ट केलाय खूप चांगला फटका बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क पाहायला मिळालाय। बॉल मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल हा षटकार।
दर्शन पवार फर्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेटनं. हो दांडी गोल केली आहे, यष्ट्या वाकवल्यात, पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे. फलंदाज सागर साहिल शेट्टे या बॉलवरती होईल बाद. दिलीपजी शेळके आणि महेंद्रजी शेळके साहेब आपण या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय दशरथ कुंडलेक शेळके यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य क्रिकेटची पंढरी आज तुम्ही चिंचवलीच्या क्रीडा नगरीमध्ये पाहता आणि माजी सदस्य मान्य श्री सुनील शेठ शेळके चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम बॉक्स. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजानं त्रिफला उद्ध्वस्त केली आहे. चांगल्या प्रकारे चेंडू टाकला होता, विकेट गेली होती. 2 विकेट सुरुवातीला गेल्यात. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकासाठी जय आलाय. ऑन साइडला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, मिड विकेट झोनला बॉल जात असताना फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल. चांगली फिल्डिंग, एक सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाहीये, सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचेल ती 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा आपण विचार केला गेला तर मनीष हा गोलंदाज होता. मनीषवरती जरूर आक्रमण झालंय. मनीषला तब्बल 19 धावा बनवल्यात त्या कोणले टीमच्या खेळाडूंनी. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या साह्यानं 20 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आहे तो फलंदाज सागर. हा चेंडू सरळ बॅटनं आपण पाहतोय लॉंग ऑफ कडे खेळून काढलाय. पुनश्च एक सिंगल, सिंगलला धावफलक पुनश्च हलत ठेवेल. धावसंख्या होईल ती 21. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय की दुसऱ्या फेरीतली पहिली लढत, दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय. पहिला सामना आपण पाहिला तर महालुंगी टीमनं बीट केलं होतं ते रीटघर टीमला, आणि त्यानंतर मागचा सामना आपण पाहिला तर शिवनसई टीमला कोणले टीमनं मात्र हरवलं होतं. अक्रॉस द बॅटनं चांगला फटका, पॉवर जनरेट केली जाते. स्क्वेअर लेगच्या वरून आला हा दणदणीत खटखटीत षटकार. आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 27. चांगली आक्रमक फलंदाजी चालू आहे. दर्शन पवार याच्यावरती आक्रमण चढवला जातोय तो जय कोलंबेकर या खेळाडूच्या माध्यमातून. जय कोलंबेकर या खेळाडूच्या माध्यमातून. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, बॅट घालण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल ती कोणले टीमला आणि धावसंख्या होईल ती 28. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहिला, वाईड लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा आलेला आहे की हा वाईट बॉल आहे. 28 धावसंख्या धावफलकावरती. परत एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला संपर्क थोडा खराब झालाय. गुड कॅच, चांगला जेल रनिंग जेल टिपलाय. फिल्डर जयेश पाटील त्या ठिकाणी होते आणि आणखीन एक धक्का मिळेल तो कोणले टीमला, खेळाडू होईल बाद. फलंदाज जय बाद झालाय. तिसरा धक्का मिळालाय तो कोणले टीमला. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 28. मनोहर अरिवले साहेबांचा शुभागमन जय. खानावचे सरपंच आहेत, दमदार सरपंच. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला विनंती असेल दोन्ही टीमला की जरा स्पीडअप घ्या, टाइमपास नको आहे. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला 9 ते 10 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यामुळे जरा फास्ट घ्या, स्पीडअप घ्या. 5व्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आपण पाहिलं की नवीन खेळाडू सनी शेट्टे आलाय मैदानात. 3 सुरुवातीचे धक्के. पहिला फलंदाज रुपेश, त्यानंतर आपण पाहिलं तर साहिल, आणि आता मागच्या बॉलवरती फलंदाज जय देखील बाद झालाय. 29 या धावसंख्येवरती, 28 या धावसंख्येवरती. अजून हा शेवटचा बॉल बाकी आहे दर्शन पवार या गोलंदाजाचा. फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी हलक्या त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल चाललाय. शॉर्ट मिड विकेट पर्यंत फिल्डर येतील. एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती मिळते. दुसऱ्या षटकाला होईल समाप्ती. 2 ओव्हर्स झाल्यात कंप्लीट आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे ती 3 बाद 29 धावा. आपलं बेलपाडा आपलं मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत. दोन ओव्हर झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 29. 14.50च्या रन रेटने या ठिकाणी धावा बनवल्यात. त्या फलंदाजी करत असताना कोंडले टीमनं 3 विकेट त्यांच्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी चिंचवली विल्ले जैन कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज अमोल आलाय. राईट आर्म राऊंड द विकेटनं, माफ करा. फर्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट लागली होती. विकेट किपरनं थोडी चुकी केली आहे त्या ठिकाणी. जेल ड्रॉप केलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलनं स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या होईल ती 30. पहिला चेंडू सहज आणि सोप्या पद्धतीने ढकलण्याचा प्रयत्न, बॅटची कट लागून विकेट किपरकडे चेंडू गेला होता. विकेट किपरनं चेंडू गॅदर करण्यात पकडण्यात थोडी चुकी केली आहे. सिंगल मिळेल ती कोंडले टीमला आणि धावसंख्या होईल ती 30. सनी शेट्टे आणि त्यानंतर आपण पाहतोय की सागर ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानात आहे ती कोंडले टीमची. गोलंदाज तयार. अमोल तिसरं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. चला, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली आहे. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप. तिसरे पंच श्री दुर्गा माता एकता संघ रोहिंजनचे कॅप्टन जर आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला कमलाकर दादा पाटील बोलवतात. या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. हा चेंडू यावेळेला मात्र वेग पाहायला मिळालाय. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल वेगानं बीट केलाय ते फलंदाज सागर या खेळाडूला आणि निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॉल टाकले. दोन्ही चेंडू अगदी चांगल्या लाईन वरती टाकलेत ते गोलंदाज अमोलनं. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 30. तिसरं षटक चालू आहे. अजून आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. अगदी फार मोठी टुर्नामेंट आपल्याला चिंचवलीच्या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. प्रेक्षक देखील चारही बाजूला आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल मात्र चाललाय. फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी म्हणावी लागेल. ती सागर आणि सनी याच्या माध्यमातून 2 धावा मिळतील त्या कोंडले टीमला आणि 2 धावे संख्येच्या मदतीने धावसंख्या होईल ती 32. या षटकाचा विचार केला गेला तर अमोलनं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मनीषवरती आक्रमण झालं. मनीषला 19 धावा बनवल्या. त्यानंतर दर्शननं चांगली गोलंदाजी केली होती. हा चेंडू आपण पाहतोय थोडीशी खराब लाईन लेंथ, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने वलत इशारा देत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती कोंडले टीमला. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. तीन बॉल फेकून झालेत. अजून आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर दूरवरचा प्रवास करून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉल आपण पाहतोय की थांबणार नाही. आउटफील्ड फार फास्ट आहे. इथून मात्र आपण पाहिलं तर धावा या चेंडूवरती मिळतील त्या 3. गुड रन इन बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं या ठिकाणी 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. धाव फलक हालतं ठेवलं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके आले नाहीयेत, परंतु मोठे फटके न येऊन देखील धावा आल्यात. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 36. लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरी फेरी आणि दुसऱ्या फेरीतली पहिली लढत. एका बाजूला आपण पाहतोय कोंडले संघ आणि दुसऱ्या बाजूला महालुंगी. दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय, एक टीमला हरवलाय आणि इथून कोणता संघ जिंकत पुढच्या फेरीमध्ये जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेगला चेंडू जात असताना फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो देखील अचूक पाहायला मिळालाय आणि गरज नव्हती या धावेची. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालाय. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात खेळाडू झालाय बाद. तर लक्षात असू द्या, जो पडदा आहे ना ती आमची खऱ्या अर्थाने शोभा या स्पर्धेची. बघा समोर मायबाप प्रेक्षक, लक्षात द्या तुम्ही देखील एक स्पर्धेचे चांगले आयोजक आहेत. मायबाप प्रेक्षक तुम्ही आहात तरी स्पर्धा आहे, पण प्लीज त्या स्पर्धेवरती कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही त्याची देखील प्लीज काळजी घ्या. थँक्यू. रनआउटची विकेट गेली आहे. सनी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय आणि चौथा मोहरा गारद झालाय तो कोंडले टीमचा. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 37 धावा. 37. यावेळेला मात्र वेग पाहायला मिळाला. लाऊड अपील झाली आहे. पंचाकडे दाद मागितली जाते.
पंचांचा कोणत्याही प्रकारे इशारा आला नाहीये, अर्थात हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी अमोलची आपण पाहिली आहे. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन आम्हाला रिपोर्टिंग करा. व्हाईटसाठी पंचांनी DRSचा वापर केलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. तर मी विनंती करेन विनयचा वल्लभ संघ आणि त्यासोबत गावदेवी अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी दोन्ही संघांचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. वल्लभ आणि वाकडी संघाचे कॅप्टन. वल्लभ टीमची रिपोर्टिंग आम्हाला मिळाली आहे. मी वाकडी संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण जॉईंट व्हायचंय. तर रोहिंजन संघाचे संघ नाईक आपल्याला कमलाकर पाटील आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतायत. आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी चेक केलाय. लाईनच्या अगदी आतमधून बॉल गेलाय. शेवटचा बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. अमोलची चांगली गोलंदाजी या ठिकाणी संपन्न झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि कोंडले टीमनं 4 विकेट गमवत धावा बनवल्यात त्या 37 धावा. थँक्यू डीजे. 4थं षटक या ठिकाणी होईल सुरू. 4थं अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक आहे. षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित झालाय गोलंदाज प्रथमेश. 4थं षटक आपण पाहतो. स्लॉग ओव्हर हाणामारीचे षटक. या षटकामध्ये आता आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना कोंडले टीमला धावा बनवण्याची गरज आहे. सध्या तरी धावफलक्यावरती धावा बऱ्यापैकी लागल्यात. 37 धावा. एक मोठ्या टोटलकडे मोठ्या धावसंख्येकडे कोंडले संघ या ठिकाणी वाटचाल करतोय. गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकासाठी प्रथमेश आलाय. फर्स्ट बॉल खाना विले जैन कडून. लेफ्ट आर्म गोलंदाज. खूप चांगला फटका. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. फिल्डर आहेत लॉंग ऑनला आणि क्लिअर करणार नाहीये. विकेट मिळेल. फर्स्ट बॉलवरती फलंदाज संकेत झालाय बाद. फसलाय आणि संकेत पवेलियन मध्ये परतलाय. शेवटचं षटक आपण पाहतोय की 37 धाव संख्येवरती 5वा धक्का मिळालाय तो कोंडले टीमला. नवीन खेळाडू मैदानावरती चाललाय तो जय फाटे. स्ट्राईक एंड वरती असेल. आपण पाहिलं तर 5 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हा चेंडू हलक्या हाताने आपण पाहतोय. सरळ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. फिल्डर वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचेल ती 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धावफलक्यावरती. 4 चेंडू अजून बाकी आहेत. 4 बॉलवरती एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा कोंडले टीमच्या प्रेक्षकांना असेल या खेळाडूकडून. 2 बॉल चांगली गोलंदाजी. 2 बॉलवरती पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला नाहीये. विकेट किपर कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र झालाय बाद. आणखीन एक झटका मिळतोय तो कोंडले टीमला. तीन चेंडूवरती अवघी 1 धाव आली आहे आणि 2 फलंदाज मात्र कोंडले टीमचे बाद झालेत. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी खराब कामगिरी कोंडले टीमची या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. अगदी ज्या वेळेला शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण होत असतं तर या ठिकाणी आक्रमण होत नाहीये. त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होताना आपण पाहतोय ती महालुंगी टीमच्या प्रथमेश या गोलंदाजाची. 3 चेंडू अवघी 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 3 बॉल अजून बाकी आहेत. 3 चेंडू अगदी चांगल्या लाईन लेंथवरती टाकलेत. इथून 3 चेंडू अगदी चांगल्या लाईन लेंथवरती टाकायचे आहेत.
हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप गॅप सिलेक्शन शोधण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहेत. एक धाव जोरात कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडी चुकी झाली. चौथीसाठी पुढे सरसावतील. ओहो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा धावून कंप्लीट. 4 धावा धावून कंप्लीट झाल्यात. बाउंड्री लाईन वरती फिल्डरनं बाउंड्री अडवली आहे परंतु 4 धावा मिळाल्यात. 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. 4 धावा धावून कंप्लीट. फार एनर्जीनं 4 धावा कंप्लीट केल्यात. वेगानं धावल्यात चित्त्याच्या चपलाईची आणि हरणीच्या गतीनं आपण पाहतो 4 धावा धावून कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 42 धावा 42. 2 धावा अजूनही 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं प्रथमेश या गोलंदाजानं 4 बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवल्यात. एक रनआउटची होती, एक सांघिक विकेट आहे आणि एक स्वतःने विकेट मिळवली आहे. अजून 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलवरती एका दुसरा मोठा फटका येईल का की प्रथमेश त्या फटक्यापासून फलंदाजाला वंचित ठेवेल ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार आहेत. या ठिकाणी देखील प्रॉपर टायमिंग नाही आहे. आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू चालला होता. आउटफील्ड थोडी खराब आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या होईल ती 43 धावा 43. 43 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर एक फायटिंग टोटल उभी केली आहे ती कोंडले टीमनं. फुल टॉस बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो पहा किती चांगल्यारीत्या झालाय परंतु फलंदाज देखील चालक आहेत. त्याच्या अगोदर मात्र 2 धावा या धावून वेगाने कंप्लीट केल्यात. शेवटच्या बॉलवरती मिळेल ती डबल धाव 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं 4 ओव्हरचा आणि पहिल्या सत्राचा खेळ होईल समाप्त. कोंडले टीमनं प्रथमतः फलंदाजी करत असताना एकूण धावा बनवल्यात त्या 45 धावा आणि उर्वरित आता दुसऱ्या इनिंगचा खेळ होईल थोड्या वेळा स्टार्ट. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल आणि महालुंगी टीमला गरज आहे ती 46 या धावसंख्येची. तर मी दिनेशजी करमेलकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते रोहिंचण गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय कमलाकर पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण इथे करावा. कमलाकर पाटील आपण या. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. मी दिनेशजी करमेलकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे भली मोठी प्रतिमा आणि अगदी हा शुभ सन्मान आपण कमलाकर पाटील यांचा करतो. मी नारवलीचे सन्माननीय सुरेंद्र भोईर यांना विनंती करेन आपण यावं. विठ्ठल शेळके यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सुरेंद्र भोईर साहेब नारेवली यांचा आपण आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करावा. सन्माननीय सुरेंद्र भोईर नारेवली यांचा हा सन्मान होते. मोरबे गावचे सन्माननीय राजेश शेठ फडके पिंटा शेठ यांना मी विनंती करेन. निरंजन शेळके यांच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान केला जाईल. मोरबे गावच्या डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि पिंटा शेठ यांचा शुभ सन्मान. कारण सातत्यानं एक नेहमी हसरा चेहरा आणि सगळ्यांना आपलंसं करणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय राजेश फडके मोरबे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. त्यासोबत खानावगावचे सन्माननीय सरपंच साहेब मनोहर अरिवले यांना मी विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी हवा. मी समीर गवळी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. सन्माननीय सरपंच साहेब खानावगावचे प्रथम नागरिक मनोहर अरिवले साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सरपंच साहेब सन्माननीय मनोहर अरिवले साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. बेलपाडा गावचे सन्माननीय सूरज म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण यावा आपला सन्मान स्वीकारावा. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. चला आपण मिनेश पाटील यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. बघा आज स्वतः आयोजक देखील आहेत आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलंय. त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. चला टॉस आपण करूया. वाकडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि वल्लभ संघाचे देखील एक चांगली फाईट तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. मी सरपंच साहेब सन्माननीय मनोहर अरिवले साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावे.
4 ओव्हर कंपल्सरी चेसिंग, 2 रिव्ह्यू आहेत, एक वाईटसाठी वेगळा रिव्ह्यू आणि एक रिव्ह्यू नो बॉल आणि रनआउटसाठी तुम्हाला दिला जाईल. मैदानामध्ये पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. हेड अँड टेल आहे, कोण मागेल? हेड इज कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय टीम वलभचे कॅप्टन. निर्णय काय घ्याल? बॉल फर्स्ट. चला दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. मैदानामध्ये आता सामना लगेचच सुरुवात होते. आपण कॉम्बॉक्समध्ये देखील जॉईंट होणार आहोत. मी सन्माननीय मनोहर आरिवले साहेब, विद्यमान सरपंच खानाव यांच्याकडून 1100 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहकार्य आलं आहे. आम्ही संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आपलं अमूल्य योगदान आपण आम्हाला दिला त्याबद्दल आपलं हार्दिक आभार. शुभम म्हात्रे यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला, त्यांचा देखील आभार आपण व्यक्त करूया. टोटल टार्गेटचा आपण विचार केला तर 46 धावांचं आव्हान आहे टीम महालुंगी समोर. आणि सुरुवात करत असताना कोंडले संघाच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर हा दमदार फटका ठोकला बॅट्समन स्ट्रायकर एंडकडे आपण नितेशला बघतो. निकेश चांगली सुरुवात करत असताना टीम महालुंगीकडून अगदी हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. आणि ज्या पद्धतीनं हे दोन्ही टीम आता मैदानामध्ये लढतील ते फार महत्वाकांक्षी राहील. कारण इथून जिंकाल तर स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्ही ठरणार आहेत. रेडगर गावचे सन्मान्य बालकृष्ण भोपी यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं. बाबा आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये निकेशकडून षटकारानं सुरुवात त्यांनी केली आहे आणि आपलं आक्रमण मैदानामध्ये त्यांनी सिद्ध जरूर केले. अलॉंग द कार्पेट मिडऑन मध्ये फिल्डर आहेत, डेंजर एंडकडे धावतात निकेश. काय केलं फिल्डरनं? एवढा विचार कसला करत होता हा प्रश्न आता त्याला विचारेल संपूर्ण स्क्वॉड. का नाही? कारण ज्या खेळाडूंना षटकार ठोकला त्याला बाद करण्याची नामी संधी आली होती. आणि म्हणतात ना की जो संधी मिळते तो खरा नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो खरा कर्तृत्ववान. परंतु कर्तृत्ववान बनता आला नाही. नशीबवान तर तो होता परंतु मैदानामध्ये कर्तृत्ववान बनता आला नाही. आणि निकेशला दिले जीवनदान. 1 रन या बॉलवर त्याने पूर्ण केले. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा आलेत. 46 धावांचं आव्हान आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना निकेशने इरादे दाखवले होते. आता अमोलनं देखील हा फटका ठोकलाय. फिल्डर डाऊन द बॉल आणि हा झेल त्याने टिपलाय. महत्वपूर्ण सफलता. अमोलच्या खेळीचा अंत. गणेश खाणे यांच्याकडून आता जो षटकार लागावेल त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चला फलंदाज पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या तसं नियमामध्ये बघितलं आपण आंतरराष्ट्रीय खेळ बघतो 1 मिनिटाच्या आतमध्ये खेळाडू मैदानामध्ये गेला पाहिजे हे नियम असतात. तुम्ही इतका जास्त वेळ घेऊ शकत नाही. त्यामुळे नेक्स्ट बॅट्समन तुम्हाला सज्ज ठेवायचं आहे. फलंदाज आउट हो अथवा नॉट आउट परंतु बॅट्समन रेडी ठेवणं बॅटिंग टीमचं काम आहे. कारण समोर फिल्डिंग टीमला देखील टायमिंग आहे. त्यांना 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत आणि संपूर्ण 20 मिनिटांमध्ये इनिंग. त्यामुळं ही लक्षात घ्या. दिशा देण्याचं काम केलं. बॉल लॉंग ऑनकडे ट्रॅव्हल करतो. फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन बनली आहे. चांगला थ्रो, योग्य एंडला हा थ्रो त्याने केला. 1 रन या चिणोगणित मिळेल. मैदानामध्ये येता क्षणी मनीषनं त्याचं स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलंय. संघाचं धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघतो 8 वर. रोहिंजन गावचे सन्मान्य लक्ष्मण पाटील यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यासोबत चिनू पाटील यांचं आगमन. आणखीन एक ट्विस्ट. सध्या जे काम गोलंदाजाला करायचं होतं तो करतोय. रनआउटची विकेट जरूर सोडली परंतु धाबाच्या विकेट सोडल्यानंतर हा झेलबाद त्यांनी मैदानामध्ये केलेत. आणखीन एक खेळाडू बाद.
धावसंख्येचा एकंदरीत टोटल धावा झालेत ऑन बोर्डवर आपण बघू शकतो सध्या 8 धावा ऑन बोर्डवर लागलेत आणि 2 महत्त्वपूर्ण खेळाडू ज्यामध्ये निकेश आणि अमोल सारखे ओपनिंग ब्लास्टर्स बाद केलेत सागरनं. हा लोअर फुलटॉस बॉल क्षेत्र खाली आहे. मिड विकेटचा एरिया खूप फास्ट आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीजे बघा टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघितलं तर संघ पोहोचलाय 12 बरी या 4 धावांच्या मदतीनं. पहिलं षटक जे सागरचं राहिलं त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं आणि सध्या बघू शकता दुसरा सेकंड ओव्हरला, कारण आता पॉवर प्लेची बंधनं समाप्त झालेत त्यामुळे आता मजा येईल. या खेळाचा असली मजा दोन्ही टीम भरपूर संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेत आणि इतक्या लवकर ते हार मैदानामध्ये मांडणार नाही आणि त्यामुळे बघायचं ही लढत कुठपर्यंत राहील. मैदानाच्या भरपूर प्रेक्षक चारही बाजूला तुम्हाला बघायला मिळत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्या शॉन पथकाला बाहेर जाऊ द्या, ही त्यांची रोजची जागा आहे, आपण उसने आहोत त्यामुळे त्यांना बाहेर जाऊ द्या. धावसंख्या फलकावर रन बघतो 12. सध्या साहिल आलाय मैदानामध्ये सेकंड ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल हवेत केले, मिस्टामिंग स्वतः साहिल बॉलच्या पाठीमागे धावतायत. अगदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्यांना धावायचं होतं आणि झेलपर्यंत पोहोचायचं होतं. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट तेज तऱ्हा बघायला मिळाली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या. चिंचोली गावचे सन्माननीय जनार्दन गवळी यांचे ते शुभागमन झाले, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. चिनू पाटील यांचं आगमन झालंय. चिनू या थोड्या दिवसा अगोदर कुटारीच्या स्पर्धेमध्ये खरं तर ते बायकर मॅन ठरले आणि खूप चांगलं योगदान. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 2 धावांच्या मदतीनं संघ पोहोचलाय सध्या 14 धावांवर आपण बघतो. साहिल महत्त्वपूर्ण प्रत्येक बॉल दोन्ही टीम जो जिंकेल सुपर 12 मध्ये आज जे स्वप्न घेऊन आलेत ते स्वप्न पूर्ती होईल या विजयानं, त्यामुळे लढावं लागेल. स्लोअर वन केला, स्लॉट मध्ये होता, फिल्डर जज करतायत, कंट्रोल करू शकले नाही, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मॅक्झिमम हिट षटकार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. आता मिस्टामिंग आहे, यावेळेस संधी आहे. मागील बॉलवर षटकार आला होता, ही चालून आली संधी. कॅच जॉब. मैदानामध्ये कॅच सोडली की मॅच सोडली हा प्रश्न आता स्वतःलाच विचारा, कारण या खेळामध्ये सुटलेला झेल किती महाग पडतो याचं वेगळं उदाहरण देऊन जमणार नाही. याच खेळामध्ये अगदी याच मैदानावर मला एक सामना आठवतो, मेगा फायनल या स्पर्धेमध्ये. खरं तर सामना सुरू होता, मला वाटतं चिंद्रन आणि त्यांच्या अगेन्स्ट दिगवडे खेळत होता. विश्वजीत ठाकूरचा सोडलेला झेल आणि त्यानं मॅच फिनिश केली होती, चॅम्पियन बनला होता आणि याच स्पर्धेमध्ये याच मैदानावर तो बायकरमॅन ठरला होता. आणि हे प्रत्युत्तर आहे या खेळामध्ये दिलेलं जीवनदान, खेळामध्ये मिळालेलं संधी, त्याचं सोनं करतात खेळाडू मैदानामध्ये. हा आलेला चौकार. वेगानं सुसाट सुटलेला सध्या महालुंगी संघाला आपण बघतो. रन फलकावर धावा आहे 26. जरूर आम्ही जाणतो की झेल कोणी अगदी जाणून बुजून सोडत नाही, परंतु क्रिकेटचा खेळमध्ये सुटलेला झेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवर जखम होते आणि फलंदाजा त्यांच्यावर मीठ लावण्याचे काम करतात. आणि मागील बॉलवर चौकार आलाय आणि खूप चांगली बॅटिंग सध्या करत असताना मैदानामध्ये. हा तर फुलटॉस होता, हा तर दिलेला तोफा होता आणि तो दोन्ही हाताने कबूल केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेगला चौकार.
सारखी आहे. जेव्हा जेव्हा वेगवान बॉल फेकले गेले तेव्हा तेव्हा आक्रमण झालं, परंतु जेव्हा जेव्हा स्लोअर वन फेकले गेले आणि त्यामध्ये थोडंसं टर्न देखील केला गेला तेव्हा तेव्हा फलंदाजांना मिसटायमिंग स्ट्रोक लगावले देखील आहेत. हे मागील काही गोष्टी असतात त्या ओळखायच्या असतात, कारण हा खेळ फक्त ताकदीनं नाही तर युक्तीनं जिंकता येतो. रन फलकावर धावा आहेत 30, आव्हान होतं 46 धावांचं. त्यामुळे विजयासाठी येणारे 94 धावामध्ये अंतर 12 बॉल आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. चारही बाजूला मैदानाच्या अगदी प्रेक्षक वर्गांची तुफान गर्दी तुम्हाला बघायला मिळते. पहिलाच दिवस खरं तर स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके अगदी या चषकाचा आणि माजी सदस्य सन्माननीय आदरणीय सुनीलदादा शेळके, खरं तर मोठं योगदान त्यांचं आपण बघतो या स्पर्धेसाठी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. जाऊया मैदानामध्ये. महत्वपूर्ण षटक आहे. मॅच सध्या चांगली बनली आहे. सध्या 15च्या सरासरीने रन केल्यात 2 ओव्हरमध्ये. उर्वरित चेंडू 12 आणि 16 धावांची गरज आहे, म्हणजे आता रिक्वायर रन रेट 8 वर येऊन थांबलाय. अगदी चांगली बॅटिंग बघायला मिळाली. कसं राहील सनीचं हे षटक? पहिला बार तो फार सुंदर राहिला. अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर फटका लगाला. फिल्डिंग मध्ये चुका अजूनही करतोय. 1 धावेला डबल मध्ये कन्वर्ट केले गेलं आणि सध्या 2 धावा या बॉलवर पूर्ण करत असताना गोलंदाज तयार. दिशा दिले, फिल्डर आहे, झेल पकडलाय. अजून एक विकेट महत्वाची. फलंदाज बाद. कोंडलेगावचे पोलीस पाटील सन्माननीय रवींद्र पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. इक्वेरा इव्हेंट्स सध्या बघू शकता ज्यांचे आज 31,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि आज मी विनंती करीन जे नवीन यूट्यूबवर व्ह्युअर्स आहेत जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. संदेश शेळके त्यांची टीम आज तोंडरे देखील त्यांची मेगा फायनल तिथे सुरू आहे आणि तिथे देखील त्यांचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून मोठमोठ्या टुर्नामेंटचं तुम्हाला नोटिफिकेशन आणि नक्कीच तुम्हाला जरूर मिळतील. धावसंख्येचं टोटल आपण बघणार आहोत. संघ पोहोचलाय सध्या 32 या आकड्यावर. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग मॅच बनवली आहे. खरं तर चुका होत आहेत फिल्डिंग मधून. ज्या एक्स्ट्रा रन खर्च करतोय ना सध्या कोंडले संघ, या त्यांना वाचवावे लागतील, कारण मॅच सोपी बनली आहे. महालुंगी टीमच्या दृष्टिकोनातून जर एखादा फटका आला तर सामना त्यांच्या बाजूने झुकेल आणि ते झुकायला वेळही लागणार नाही. त्यामुळे त्या मोठ्या फटक्यापासून कसा वंचित ठेवेल बघायचं कोंडले संघ. लेन पाठीमागे ठेवली, दिशा देण्याचं काम केलं. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. 1 रन म्हणले, दुसऱ्यासाठी निघालेत. वेगवान राहिली धावसंख्या चूर्ण आणि बघायचंय अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता या क्षणाला अशा मोमेंटला संघ पोहोचलेत जिथून सिंगल डबल ही देखील फार किमतीची धाव आहे. 2 धावांच्या मदतीने संघाचं टोटल तुम्ही बघू शकता. संघ पोहोचलाय सध्या 34 या आकड्यापर्यंत. येणारे चेंडू 9 जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज. 9 चेंडू 12. सामना या ओव्हरमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न जरूर करेल महालुंगी, परंतु मैदानामध्ये कोंडलेला प्रयत्न करावा लागेल. हा सामना अंतिम बॉल पर्यंत इथून कसा घेऊन जाता येईल. जमिनी समांतर राहिला फटका. फिल्डर पुन्हा एकदा वेग घेतोय. चुका करतायत परंतु दुसरीचा प्रयत्न आणि पंचाने आता रेफर केले थर्ड अंपायरकडे आणि सॉफ्ट सिग्नल इट आउट. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. लगेच चेक केला जाईल. मिस्टर व्हायब्रेशन अंपायर साठी पालकर नुकताच एक मोठी स्पर्धा त्याने पार पाडली आणि आज पुन्हा एकदा ते आमच्यासोबत जॉईन झालेत. ऑन स्क्रीनवर चेक केले जात असताना पारदर्शक निर्णय या स्पर्धेमध्ये राहतो. पहिल्यांदा पंच पाहतील, नंतर स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो. यस, इट इज आउट. फलंदाज धावबाद झाला. 1च रन या बॉलवर मिळेल आणि महत्वपूर्ण टप्प्यामध्ये विकेट देखील. हो टू डीजे.
रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतील सध्या 35 रन. चेंडू आणि धावामध्ये अंतर 8 बॉल 11 धावा. स्तुती करावी लागेल सनीची देखील. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. जरा फिल्डिंग मधून जरूर थोडी गडबड होते, परंतु त्या चुका अजूनही सुधारण्याची वेळ गेली नाहीये. मिस टायमिंग. फिल्डर स्वतः यष्टीरक्षक डाऊन द बॉल, कॉट बिहाइंड द विकेट. यष्टांच्या पाठीमागे टिपलाय झेल संपुष्टात आलाय. फलंदाजाचा खेळ परतावा लागेल बॅट्समन जयला तंबूच्या श्रेयला. संघर्ष सध्या मैदानामध्ये सुरू असताना अतिशय चांगली ही लढत मैदानामध्ये आपण बघू शकता. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. सनीनं जीव ओतलाय गोलंदाजीतून. जसं म्हणतात ना, लावून सर्वस्व पणाला अथक प्रयत्नाने जो लढतो, घाव सोसून अपयशाचे मग खरा विजेता घडतो. मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष भरपूर करावा लागतो. जेव्हा तुमच्या वाटेला संघर्ष येतो आणि ते विजय तुम्हाला मिळतं, तोच खरा विजय तुमचा इतिहास घडवतो. मैदानामध्ये सहज मिळणारा विजय फक्त काही दिवस प्रेक्षकांच्या लक्षात राहतो, परंतु अनेक संघर्षातून जो विजय मिळतो तीच खरी लढाई सातत्याने लक्षात राहते. महत्वाचा बॉल. 7 बॉल पाहिजे होते 11. जिथे सिंगल डबल करायला पाहिजेत तिथे विकेट गमावत आहेत, परंतु हा झेल सुटलाय. काय केलंय मैदानामध्ये कोंडले संघानं? कदाचित या मैदानामध्ये केलेले सुटलेले झेल आणि जर सामना जर चुकून गेलाच तर डोक्यावर हात मारण्या व्यतिरिक्त काहीच उर्वरित राहणार नाही. आणि आता ते ठरवेल मैदानामध्ये कोण मारणार बाजी. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 9 धावांची कंपल्सरी चेसिंग. सहा चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी भली मोठी प्रतिमा आपण बघतो सध्या मुख्य व्यासपीठावर. जसं म्हटलं जातं ना, अवतार आई भवानीचा जणू, जिच्या पोटी सूर्य स्वराज्याचा उगवला, अंत करून त्या प्रत्येक काल रात्रीचा अवघा हिंदुस्तान जगविला. तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा त्रिवार मुद्रा. जाऊया मैदानामध्ये. संघर्षाची लढाई आहे. जो जिंकेल तो मैदानामध्ये पोहोचेल सुपर 12 ला, परंतु जो हारेल त्याला दुःखाचे अश्रू लपवून आणि आज राहिलेलं अर्धवट स्वप्न इथेच ठेवून पुन्हा एकदा घरचा परतीचा प्रवास पकडावा लागेल. त्यामुळे काय पकडायचंय हातामध्ये ते तुमच्या हातामध्ये. मैदानामध्ये विजय पकडायचा आहे की अपविजय, का मैदानात सोडायचंय हे बघायचंय. कोण विजयाचा जल्लोष साजरा करणार, कोण मैदानामध्ये आनंद व्यक्त करणार आणि कोण दुःखाचे अश्रू लपवणार. अजूनही सामना ऑन आहे. 9 चेंडू अगदी 9 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 6 चेंडू 9 ची गरज. बघायचंय ही बाजी मैदानामध्ये कोण मारणार. बॉलर तयार. हर्षद आलाय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलाय. म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो आणि तो प्रभावशाली केलाय. सामना अजूनही ऑन आहे. कोण पुढे निघून जाणार बघायचंय. येणार चेंडू आणि धावांमधील अंतर 5 बॉल 9 ची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅकफुटला ढकलतंय. प्रत्येक एक रन एक धाव कोणली टीमला देखील. प्रयत्न हेच आहेत मैदानामध्ये. आक्रमण करायचं, षटकार लगवायचा आणि सामना सोडायचा. आणि हे प्रयत्न कुठेतरी कमी पडत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमच्या मैदानामध्ये बघतो. चेंडू शिल्लक आहे 4. धावा पाहिजेत 9. एक वेळ अशी होती, आता सामना जवळपास खिशामध्ये जात होता टीम बॅटिंग करणाऱ्या महालुंगीच्या, परंतु जो गोलंदाजीतून दमखम दाखवले ना, काय अप्रतिम ही लढाई आहे. हा फटका प्रॉपर कलेक्ट झाला नाहीये, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन बनले. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ मधून येतील, अगदी लॉंग ऑफ मध्ये पोहोचतील मिड ऑनला. तोपर्यंत 2 रन या बॉलवर पुन्हा एकदा पूर्ण केले गेलेत. चेंडू आणि धावांमधील अंतर अगदी बघू शकता. 3 बॉल 7 धावांची गरज आहे. काय लढत मैदानामध्ये.
ओसरल्या लाटेचा अंदाज हा फक्त लावता येतो, परंतु जर अंदाज चुकीचा ठरला ना तर सगळं वाहून येतो. आणि अशी लढत मैदानामध्ये काय जबरदस्त हा सामना सुरू असताना 3 चेंडू 7 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वाचा नियम. बघायचा बाजी कोण मारणार या मॅच मध्ये. षटकारास 1000 आणि हा बॉल हवेमध्ये उडालाय आणि बघायचा फिल्डर जज करतोय, कंट्रोलच्या बाहेर हा आलाय षटकार. गणेश खाने यांच्याकडून या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज मैदानामध्ये आपण बघतो काय वेळेवर ऐन वेळेवर षटकार दाखवलाय. जय आज जल्लोष करेल. 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामधील मला मेगा फायनलचा सामना आता आठवतो. सामना बामणडोंगरे आणि नेरे यांच्यामध्ये झाला होता. बामणडोंगरीला 2 बॉलमध्ये 1 पाहिजे होती आणि नियम होता अगदी सुपर ओव्हरचा आणि तिथे 2 बॉलमध्ये 1 चेस झाली नव्हती. मेगा फायनलचा सामना सुपर ओव्हरमध्ये झाला होता, परंतु या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे कोणतरी एक जिंकणारच आहे. 2 बॉल 1 धावा. बघायचं आहे, म्हणतात ना की न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान यूं थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. मैदानात ही जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, हृदयातून आवाज आला पाहिजे, यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि ते करून जयनं दाखवलंय. परंतु बघायचं आहे मनोहर अरिवले यांच्याकडून षटकारासाठी 1000चं पारितोषिक का देऊ नये. जयनं जय केल्या मैदानामध्ये आणि 1 पाऊल दूर आहे सध्या विजयापासून महालंगी संघ. 2 चेंडू 1 धावाची गरज. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, अजून 6 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. आम्ही जाणतो सामना इम्पॉर्टंट आहे. हर्षदनं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु बघायचा हा बॉल निर्णायक बॉल होता आणि मैदानामध्ये परतावा लागेल फलंदाजाला, तंबूच्या आश्रयाला. त्यांनी 1 धाव खेळण्याचा प्रयत्न तसा राहिला अर्थवट आणि हृदयाची धडकन तेज करणारा सामना. अंतिम बॉलवर 1 बॉल 1 ची गरज. काय लढत आहे. शेवटचा 1 बॉल, विजयासाठी धाव देखील पाहिजे 1. चला प्रेक्षक वर्ग, सामना आवडलाय का? चला एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. तुमचा फुल एंटरटेनमेंट मैदानामध्ये करत असताना 1 बॉल 1. आओ म्हणतात ना, अडून राहावं, धडपडावं, कसं सोडावं नशिबावर, भर अशी कर्मावर आणि विश्वास फक्त त्या विधिलिखितावर. 1 बॉल 1 ची गरज आहे. वैसा वसूल मॅच आणि गॅप मध्ये बॉल, विजयाचा फटका, सामना जिंकलाय महालुंगी संघानं. अभिनंदन. हार्ड लक कोडले संगम, तुम्ही मैदानामध्ये हारलात जरूर, परंतु प्रेक्षकांची मन नक्की जिंकलात आणि या सामन्यामध्ये अगदी विजेता राहिलाय महालुंगी संघ. पोहोचतोय स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये आणि देणार